महाराष्ट्र के साथ पूरे देश में छत्रपति शिवाजी जयंती को धूमधाम के साथ मनाया गया। इसी के चलते महाराष्ट्र के लातूर में भी शिवाजी जयंती को उल्लास के साथ मनाया गया। हालांकि कोरोना के चलते जयंती में लोगों ने सोशल डिस्टेंस का पालन करते हुए कम लोगों में आयोजन को संपन्न किया। तो इस दौरान लातूर के बाड़ी गाँव में महाराष्ट्र विकास अघाड़ी के अध्यक्ष एडवोकेट अण्णाराव पाटिल ने अलग अंदाज से छत्रपति शिवाजी जयंती को मनाया। इस मौके पर उन्होंने अपने निजी परिसर में खुद के खर्च से छत्रपति शिवाजी महाराज के साथ बाबा साहब अम्बेडकर व विश्वेश्वर महाराज की मूर्तियों को स्थापित किया, जो उनके बाड़ी गांव की पहचान बन गया है। आजच्या दिवशी मी एवढा संदेश देऊ इच्छितो की सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व देशातील व विश्वातील जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत, शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारलेले सर्व लोक आहेत, त्यांना मनापासूनच्या हार्दिक जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। खरं म्हणजे मी याच विचारामध्ये मोठा झालो। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, अहिल्यादेवी होळकर या महात्मा बसवेश्वरांच्या विचाराने मी प्रेरित आहे। मी यांचं पूर्ण समग्र चरित्राचा अभ्यास केल्यानंतर मी असं ठरवलं की आपण यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे, यांच्या तत्वावर विचारावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे। कारण हेच विचार या देशाच्या कल्याणाचा विचार आहे। यांचे विचार म्हणजे देशातील जनतेचे कल्याणकारी नियोजनबद्ध असू शकते। म्हणून या विचाराला प्रामुख्याने महत्त्व देऊन मी हा विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होतो। मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की किमान माझ्या तरी गावामध्ये मला या 3 पुतळ्याचं अनावरण करता आलं। कारण 3 पुतळे एकत्र करायचे म्हणजे वितंडवादाला तोंड फुटणे असा प्रकार असतो। पण माझ्या गावामधील जनता आणि माझ्या गावातील जी माणसं आहेत ती निश्चितपणाने या विचाराशी प्रेरित आहेत आणि जे चांगलं आहे ते आमच्या गावचं आहे, वाईट आहे ते कधीच कुणाचं नाही असू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका। जे नवं आहे ते आमचं आहे, नवं आम्ही नव्याला अंगीकारणार। म्हणून हे जे विचार आमच्या पुढे येतात या विचाराला आम्ही गावातले सर्व जनतेने मनापासून स्वीकारलेले आहेत। म्हणूनच ह्या 3 मूर्ती आज बसवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला। अतिशय कमी वेळामध्ये अवघ्या 2 दिवसामध्ये आम्ही शिवजयंतीच्या या सर्व प्रोग्रामाची तयारी केली आणि आज रोजी कुर्णेश्वर महाराज, बसवंतप्पा उबाळे, घनश्यामजी हाके, वाघमारे सर, भीमराव पाटील, दयानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंचकराव ढोणे, यशपालजी, अनिरुद्धजी येचाळे हे सगळे कार्यकर्ते आणि सगळे गोविंदरावजी शिरसाट या सर्वांना साक्षी ठेवून आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे। या ठिकाणी इतका वेळ झाला तरी लोक अजिबात तिथून गेले नाहीत, म्हणजेच या विचाराशी ते प्रेरित आहेत आणि या विचाराला ते सन्मानाने स्वीकारतात। म्हणून आज हा जो विचार आहे हा विचार जगभर असला पाहिजे, म्हणजे कुठेही जाती धर्माच्या ह्याच्यावर तेढ निर्माण होणार नाही, भांडणं निर्माण होणार नाहीत, वितंडवाद घालता येणार नाही। या तिन्ही विचाराला मिळून जर आपण चाललो तर देश हा निश्चितपणानं महासत्ता बनेल। या विचारावर जे राजकारणी चालतात, समाजकारणी चालतात ते निश्चितपणानं या देशाला देशाचं भविष्य घडवू शकतात। म्हणून अशा विचारांना सोबत ठेवून राजकारणी निर्माण झाले पाहिजेत, हे विचार राजकारण्याच्या मनामध्ये गेले पाहिजेत आणि तशा पद्धतीची राज्यकारभार पद्धती अंमलात आली पाहिजेत। अहिल्यादेवी होळकरांची राज्यकारभार पद्धती, छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यकारभार पद्धती आपण अंमलात घेतली पाहिजेत आणि त्या पद्धतीने जर राज्यकारभार झाला, छत्रपती शाहू महाराजांची कारभार पद्धती लक्षात घेऊन कारभार केले तर निश्चितपणाने या देशातला भ्रष्टाचार कमी करायची गरज आहे असं कोणाला म्हणायची गरज पडणार नाही। भ्रष्टाचार ऑटोमॅटिक कमी होईल। सरकारमधले जे काही वाईट काम आहेत ते निश्चितपणाने जनता राजकीय बाड़ी गांव की खास बात यह है कि इस गांव में मराठा समाज का एक भी घर नहीं होने के बावजूद भी छत्रपति महाराज शिवाजी की मूर्ति को यहाँ स्थापित किया गया। इस गांव में कोई भी बौद्ध धर्म का अनुयायी नहीं है, फिर भी यहाँ बाबा साहब विराजित हैं। इसी के साथ यहाँ गांव में 60% लिंगायत समाज होने के बावजूद भी बसवेश्वर महाराज की मूर्ति नहीं थी, जिसको अब अण्णाराव पाटिल द्वारा स्थापित कराया गया। आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने आमच्या गावातील ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील यांनी 3 पुतळ्यांचं अनावरण इथं केलेलं आहे। त्यातील शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराज,
महात्मा बसवेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 पुतळ्यांचं एकाच ठिकाणी आज दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी अण्णाराव पाटील यांच्या हस्ते आज अनावरण झालेलं आहे. मला सांगताना असा खूप अभिमान वाटतो की या गावामध्ये मराठा समाजाचा एकही प्रतिनिधी नाही, त्याचबरोबर बौद्ध समाजाचाही एकही प्रतिनिधी नाही, तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आज अनावरण झालेलं आहे. त्याचबरोबर या गावामध्ये धनगर समाज आणि लिंगायत समाज इथं गुण्यागोविंदानं राहतात. 60 ते 70% लिंगायत असूनसुद्धा आजपर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं इथं स्थापना झालेली नव्हती. ती आज ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांनी आज त्याची स्थापना केली आणि त्यांच्या हस्ते अनावरणसुद्धा झालं. त्याचबरोबर मला हा सगळीकडे संदेश द्यावा वाटतो की आज अण्णाराव पाटील यांनी जो काही अनावरण सोहळा केला त्याचा आदर्श सगळ्या महाराष्ट्रानं घेतला पाहिजे. कारण जाती धर्माच्या भिंती तोडून त्यांनी एक स्तुत्य उपक्रम हटकरवाडी या गावामध्ये राबवलेला आहे आणि एक ग्रामस्थ या नात्यानं मला ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांचा खूप अभिमान आहे. महापुरुषों की मूर्तियों को स्थापित करने वाला लातूर का अनोखा गांव बाणी लोगों के बीच अपनी इसी खासियत की वजह से जाना जाता है. तो महापुरुषों की मूर्तियां गांव के लोगों के साथ समाज के अन्य लोगों के लिए भी आदर्श प्रस्तुत करती हैं. लातूर से हारून सैयद की रिपोर्ट.